नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा या मालिकेत. आज आपण एका महान ऋषीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ आध्यात्मिकच नव्हे तर विज्ञान, खगोलशास्त्र आणि आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान दिलं. ते म्हणजे सप्तर्षीपैकी एक महर्षी अत्री. महर्षी अत्रींचं नाव आपल्याला अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतं, विशेषतः ऋग्वेदात आणि अत्रीय संहितेत. त्यांच्या पत्नीचं नाव अनुसया, ज्यांना भारतीय संस्कृतीत पतिव्रतीचे एक आदर्श प्रतीक मानलं जातं. तुम्हाला माहीत आहे का, महर्षी अत्री केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हते, तर ते एका महान कुटुंबाचे प्रमुख होते. त्यांचा एक पुत्र दत्तात्रय, जे योग आणि तत्वज्ञानाचे महान मार्गदर्शक ठरले, आणि दुसरा पुत्र चंद्र, जे सोमवंशाचा संस्थापक मानला जातात. याच कुटुंबाने अनेक शतकांपर्यंत ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेला. महर्षी अत्रींनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामामुळे त्यांना खऱ्या अर्थाने बहुशास्त्रज्ञ म्हणता येईल. त्यांचं योगदान समजून घेऊया. महर्षी अत्रींनी ऋग्वेदातील अनेक ऋचा म्हणजे मंत्र रचले. या ऋचांमध्ये केवळ देवाची स्तुती नव्हती, तर त्यात त्यांनी विश्वाची रचना, सूर्याची अद्भुत शक्ती आणि निसर्गातील गूढ गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. त्यांनी सूर्यावर संशोधन करून दाखवलं की सूर्य हा केवळ प्रकाश देणारा नाही, तर तो संपूर्ण जीवनाचा स्तोत्र आहे. त्यांच्या या कामामुळे वेदांना केवळ धार्मिक ग्रंथ न मानता त्यांना एक प्रकारची वैश्विक तत्वज्ञानाची संहिता मानलं जातं. महर्षी अत्रींचे शिष्य पुनर्वसु अत्रेय यांना आयुर्वेदाचा जनक मानलं जातं. या परंपरेतूनच अत्रेय संहिता नावाचा महत्त्वाचा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथात रोगनिदान, औषधं, शरीराची प्रकृती, वात, पित्त, कफ आणि योग्य आहार यावर तपशीलवार माहिती आहे. अत्री ऋषींनी दिलेली ही शिकवण आजही होलिस्टिक हेल्थ सायन्स म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा की केवळ रोगावर उपचार न करता संपूर्ण शरीराचे संतुलन राखणं हे महत्त्वाचं आहे. अत्री ऋषींचं सर्वात आश्चर्यकारक योगदान आहे खगोलशास्त्रात. त्यांनी तारकासमूह, सूर्यचंद्राची गती आणि वेगवेगळ्या ऋतूंची नोंद घेऊन पंचांग विद्येची पायाभरणी केली. म्हणजेच त्यांनी प्राचीन काळातच ग्रहताऱ्याचा अभ्यास करून वेळ आणि काळाची अचूक गणना करायला सुरुवात केली. आज आपण ज्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र म्हणतो, त्याची बीजं हजारो वर्षापूर्वी अत्री ऋषींनी रोवली होती. अत्री ऋषींनी नेहमी शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरावरच्या संतुलनावर भर दिला. त्यांची शिकवण सोपी पण खूप शक्तिशाली होती. या त्रिसूत्रीवरच